खाण्यामध्ये आणि बनवण्यामध्येही सोपी अशी कोळंबी फ्राय रेसिपी आज मी बनवली आहे। त्यासाठी कोळंबी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, मीठ, आगरी कोळी मसाला आणि जिंजर गार्लिक पेस्ट, कोकम आणि लिंबाचा रस टाकून छान असं मिक्स करून घेतलेला आहे। ते 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलं आहे। आता एका प्लेटमध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचा रवा, हळद, धने पावडर, लाल तिखट, आगरी कोळी मसाला, मीठ टाकून छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्या मिक्स झालेल्या कोटिंगमध्ये आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती छान अशी कोट करून घ्यायची आहे। एक एक करून मॅरिनेट केलेली सर्व कोळंबी आपल्याला अशी रव्याच्या मिक्सरमध्ये कोट करून घ्यायची आहे। त्यानंतर तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। ते छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व कोळंबी टाकायची आहे। एका साईडने आपल्याला 3 मिनिटे ही तव्यावर छान अशी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे। हलक्या हाताने उलटून ती 2 ते 3 मिनिटे दुसऱ्या साईडनेही भाजून घेतलेली आहे। कोळंबी आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायची नाही, कारण की ती रबरासारखी कडक होते। त्यामुळे कोळंबीला फ्राय करण्यासाठी कमी वेळ लागतो। 2 ते 3 मिनिटात दोन्हीही साईडने ती छान अशी भाजून होते। अशी ही क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी कोळंबी फ्राय बनवून तयार आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।